Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the fifth video lecture about linear equations in two variables, that is simultaneous equations, and this is part of the video series lectures about SSC mathematics. See, last lecture मध्ये आपण how to solve simultaneous equations, linear simultaneous equations by graphical method. So you know that you have to draw the graphs representing those lines. Every every equation of this type, ax plus by plus c equal to 0, represents straight line. This is a geometrical interpretation of this is a straight line. कळलं ना? कुठलंही या टाईपचं ज्यावेळी इक्वेशन तुम्ही घेणार त्यावेळी त्याचं जॉमेट्रिकली ते काय असतं, स्ट्रेट लाईन असतं. आणि ज्यावेळी दोन स्ट्रेट लाईन्स तुम्हाला देणार, म्हणजे हे असं एक पहिलं इक्वेशन समजा a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 असेल आणि दुसरं समजा a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 असेल, तर मग तुम्हाला ही जी काय लाईन असेल ती लाईन ड्रॉ करायची, आपण ग्राफ काढायचा त्याचा या लाईनचा. सपोज दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. यू विल ड्रॉ ग्राफ्स ऑफ these two equations and see the point where they intersect. तो जो छेदनबिंदू असेल या दोन्ही लाईनचा, कारण त्या पॅरलल असणार नाहीत. पॅरलल असेल तर मग लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होणारच नाही. सो यू कॅनॉट सॉल्व्ह दोज इक्वेशन्स. याच्यावर आधारित इथे एक प्रश्न दिलेला आहे बघा, की त्यांनी काय म्हटलंय बघा. आय विल इरेज दिस पार्ट. तो प्रश्न बघा त्यांनी काय म्हटलंय की बघा, x प्लस 2y इज इक्वल टू 4. इक्वेशन ऑफ फर्स्ट लाईन इज x प्लस 2y इज इक्वल टू 4 आणि इक्वेशन ऑफ द अनदर लाईन इज 3x प्लस 6y इज इक्वल टू 12. नाव दिस अँड दिस इज सेम लाईन. बघा ना, याला जर मी 3 ने गुणलं, याला 3 ने सर्व या इक्वेशनला, इक्वेशन 1 ला मी 3 ने गुणलं तर मला इक्वेशन 2 मिळणार. किंवा इक्वेशन 2 ला मी 3 ने भागलं, दोन्ही साईडला. भागणं म्हणजे काय, इक्वेशनला भागणं, याचाच अर्थ इक्वेशनच्या दोन्ही साईड्सना डिवाइड करणं. त्यामुळे इथे डिवाइड मी जर 3 ने केलं तर मला हे मिळणार. त्यामुळे ह्या दोन्ही लाईन्स ज्या आहेत ना ती एकच लाईन आहे. इथे बघा त्याने पॉईंट्स काढलेत बघा. x प्लस 2y इज इक्वल टू 4 ते टेबल तयार करून त्याचे पॉईंट्स बघा, -2,3, 0,2, 2,1. आणि इथे काय पॉईंट्स आले बघा, 3x प्लस 6y इज इक्वल टू 12, वजा 4, 4, नंतर 1, 1.5 आणि 8, -2. सो इफ यू ड्रॉ द लाईन्स यू विल फाइंड that all these 3 points and these 3 points, totally all these 6 points are on same line. So that means these are, what are these? These are coincident lines. त्या एकच लाईन आहे, they are not different. बघा इथे त्यांनी काही प्रश्न पण विचारले तुम्हाला. आफ्टर ऑब्झर्विंग दॅट पर्टिक्युलर ग्राफ्स you have to answer these. Are the graphs of both the equations different or same? What will be your answer? They are same. What are the solutions of the two equations? X plus 2y is equal to 4 and 3x plus 6y is equal to 12. तर याला सोल्युशन आहे का बघा. या एकच लाईन आहे ती ऍक्च्युअली. आणि एकच लाईन ज्यावेळी असते, म्हणजे आता समजा तुम्हाला असं म्हटलं मी, सोल्युशन काढणं ह्याचा आधी अर्थ काय होतो, असे पॉइंट्स तुम्ही काढणार x, y, की जे असा पॉइंट तुम्ही शोधणार x, y, की दोन्ही लाईन्सवर तो पॉइंट आहे. पण ऍक्च्युअली ही एकच लाईन आहे. त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला x आणि yच्या अशा व्हॅल्यू शोधायच्या आहेत की x प्लस 2y म्हणजे 4 आहे. मग अशा अनेक व्हॅल्यूज मिळतील. समजा x तुम्ही 0 घेतलात तर y 2 घेता येईल. बघा 0,2 जर ह्याच्यामध्ये मी टाकलं तर x0 आणि 2y म्हणजे 4 होईल. किंवा समजा तुम्ही x2 घेतलात, बघा x जर मी 2 घेतला तर इथे काय होईल, मला करावं लागेल सांगा. इथे व्हॅल्यू 2 झाली, मग 2y म्हणजे y1 घ्यायचा मी, मग 2,1 हे पण त्याचं सोल्युशन झालं. बघा x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 1 घेतली तर 2 प्लस 2 हे 4 येणार. सो हाऊ मेनी सोल्युशन्स आर देअर? इन्फिनाइटली मेनी सोल्युशन्स आर देअर. इन्फिनाइट सोल्युशन्स. त्यामुळे इथे जो दुसरा प्रश्न दिलेला आहे, व्हॉट आर द सोल्युशन्स. ओके,
तर व्हॉट कॅन बी द आन्सर? हाऊ मेनी सोल्युशन्स आर पॉसिबल? इन्फिनाइट सोल्युशन्स आर पॉसिबल. आणि पुढे बघा, व्हॉट आर द रिलेशन्स बिटवीन द कोइफिशियंट्स ऑफ एक्स, कोइफिशियंट ऑफ वाय अँड कॉन्स्टंट टर्म इन बोथ द इक्वेशन. बघा इथे पहिल्या लाईनमध्ये एक्स, वाय आणि कॉन्स्टंट टर्म यांचा जर तुम्ही विचार केलात तर पहिल्या लाईनमध्ये x1 आहे, y2 आहे, कॉन्स्टंट टर्म 4 आहे. दुसऱ्या लाईनमध्ये x3 आहे, y6 आहे आणि हे 12 आहे. म्हणजेच काय, 1/3 म्हणजे एक्सच्या कोइफिशियंट्सचा रेशो इट इज सेम ॲज 2/6 विच इज कोइफिशियंट्स ऑफ वाय देअर रेशो, आणि इट इज सेम ॲज 4/12 कॉन्स्टंट टर्म्सचा रेशो म्हणजेच ते गुणोत्तर. त्यामुळे इथे जे त्यांनी तुम्हाला विचारलंय, व्हॉट आर द रिलेशन बिटवीन कोइफिशियंट्स ऑफ एक्स अँड कोइफिशियंट ऑफ वाय अँड कॉन्स्टंट टर्म, तर त्याचं उत्तर काय होईल? दीज आर इन प्रपोर्शन. दीज आर इन प्रपोर्शन. आणि याचा रेशो बघा 1/3, हे पण 2/6 म्हणजे 1/3, हे पण 4/12 म्हणजे 1/3. सो ऑल ऑफ देम आर इन प्रपोर्शन अँड देअर रेशो इज 1/3. लक्षात आलं? सो दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. ही आन्सर्स अपेक्षित आहे. आणि व्हॉट कन्क्लुजन कॅन यू ड्रॉ वेन टू इक्वेशन्स आर गिवन बट द ग्राफ इज ओनली वन लाईन? तर काय कन्क्लुजन तुम्ही काढणार? तर दी आर कोइन्सिडंट लाईन्स. अशा वेळी आपण काय म्हणणार? कोइन्सिडंट लाईन्स. त्या एकच आहेत, वेगवेगळ्या नाहीच आहेत. कोइन्सिडंट लाईन्स. ओके. So there are infinitely many solutions. Infinitely many solutions. This is the conclusion that we can draw. Okay. ठीक आहे. असा प्रकारे हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवणं अपेक्षित आहे. आय होप यू अंडरस्टँड वॉट एव्हर इज डिस्कस्ड. ठीक आहे. नाव आफ्टर दिस वी आर गोइंग टू डू व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू अबाउट these simultaneous equations and their study. की बघा, आपण वेगवेगळ्या मेथड शिकलो. शेवटी आपणाला मी काय सांगितलं सुरुवातीलाच तुम्हाला, की सायमल्टेनियस इक्वेशन्स जे आपण शिकतो आहोत, म्हणजेच लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, ही कशासाठी शिकतो आपण? तर अनेक रिअल लाईफ सिच्युएशन्सचं ज्यावेळी तुम्ही मॅथमॅटिकल मॉडेलिंग करता त्यावेळी सायमल्टेनियस इक्वेशन्स जन्माला येतात आणि मग ती सोडवतात कशी हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी हा सर्व उपद्व्याप आपला चाललेला आहे. तर मग ती सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार झाली. ओके. आता तुम्ही काय करणार? वी हॅव टू व्हॉट यू नो, वी हॅव टू सॉल्व दोज इक्वेशन्स. सो सॉल्विंग इज इम्पॉर्टंट. सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. नॅचरली लिनियर, दॅट इज अज्युम्ड. ओके. हे आपण गृहीतच धरतो की लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजेच काय, माझी इक्वेशन्स या टाईपची असणार. काय असणार? ax प्लस by इज इक्वल टू, किंवा समजा असं लिहिलं a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. तर ही दोन इक्वेशन्स मला a1 b1 c1 जनरल आपण कोइफिशियंट्स घेतलेले आहेत. त्याला काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू असतील ज्यावेळी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. ठीक आहे. मग आपण आता काय करणार बघा, इलिमिनेशन टेक्निक जे आहे, एखादं व्हेरिएबल एलिमिनेट करणं, हे आपण शिकलो. एलिमिनेशन टेक्निक. ठीक आहे. दुसरं आपण काय शिकलो? सबस्टिट्यूशन टेक्निक. सबस्टिट्यूशन. आणि तिसरं आपण काय शिकलो? ग्राफिकल मेथड. या सर्व टाईपच्या प्रॉब्लेम्सची प्रॅक्टिस करायची. एकच पेअर ऑफ इक्वेशन्स घ्यायची, तीनही प्रकारे तो सोडवायचा. बघा इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड द कन्सेप्ट्स प्रॉपरली. लक्षात घ्या. तर a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 असे दोन तुम्हाला काय दिलेले आहेत? इक्वेशन्स. आणि ती मला सॉल्व्ह करायची. ती इक्वेशन सॉल्व्ह करणं याचाच अर्थ काय होतो? आय हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय विच विल सॅटिस्फाय दीज इक्वेशन्स. व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय विच विल सॅटिस्फाय दीज इक्वेशन्स. ओके.
मग त्याच्यासाठी आपण काय करायचं, एक तर एलिमिनेशन टेक्निक वापरलं. आपण काय केलं बघा, याला A2 ने समजा गुणलं आणि याला A1 ने गुणलं, तर मग हे A2 A1 x होणार, इथे पण A1 A2 x होणार. मग ते सबट्रॅक्शन करायचं आणि ह्या सर्व गोष्टी आपण केल्या. आता चौथी मेथड तुम्हाला शिकायची आहे आणि दॅट इज कॉल्ड क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल, दिस इज द नेक्स्ट मेथड दॅट वी हॅव टू स्टडी. आणि ज्यावेळी तुम्हाला क्रॅमर्स रूल शिकायचा आहे त्यावेळी तुम्हाला एक नवीन आयडिया शिकायची आहे, ती म्हणजे डिटर्मिनंट. यू हॅव टू लर्न दिस आयडिया, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ डिटर्मिनंट म्हणजे काय, मग त्याची ऑर्डर म्हणजे काय, या सर्व गोष्टी आता आपण आधी समजून घेऊया आणि मग त्या इथे कशा वापरायच्या हे आपण बघूया. समजा आता डिटर्मिनंटचा आधी अर्थ काय आहे, तर डिटर्मिनंट इज नथिंग बट अरेंजमेंट ऑफ से आता इथे तुम्हाला 2x2 डिटर्मिनंट शिकायचे आहे. 2x2 डिटर्मिनंट्स यू हॅव टू लर्न. म्हणजेच काय, तुम्ही अशी रचना करणार, पहिला रो A आणि B, दुसरा रो C आणि D, याला म्हणतात डिटर्मिनंट. म्हणजे किती एलिमेंट्स तुम्ही अरेंज केलीत, 4 एलिमेंट्स. कशी अरेंज केलीत, 2 रोज आणि 2 कॉलम्स. हे जे आडवे आहेत हे रोज आणि उभे आहेत हे कॉलम्स. त्यामुळे इथे 4 एलिमेंट्स आपण 2 रोज आणि 2 कॉलम्समध्ये अरेंज केले आणि याला म्हणायचं डिटर्मिनंट. आणि उभे असे व्हर्टिकल बार्स आपण काढले, चौकोनी कंस नाही. हे असं नाही, हे असं नव्हे. मॅथमॅटिक्समध्ये सिम्बॉल्सना महत्त्व आहे. ह्याला हा कन्सेप्ट वेगळा, तो इथे नाही वापरायचा आहे आपण. याला मॅट्रिक्स म्हणतात, ते तुम्ही पुढे शिकाल 11वीत 12वीत वगैरे असं. तर हे आता डिटर्मिनंट तुम्ही शिकताय. याच्यामध्ये मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट साधारण रचना तशीच असते. इथे तुम्हाला चौकोनी कंस काढतो आपण, इथे तुम्हाला फक्त हे असे व्हर्टिकल बार्स काढायचे याच्यामध्ये. परंतु या मॅट्रिक्सला व्हॅल्यू नसते, ही फक्त अरेंजमेंट आहे. इथे व्हॅल्यू असते. याची व्हॅल्यू किती, तर A इंटू D मायनस B इंटू C, म्हणजे यांचा गुणाकार वजा यांचा गुणाकार. याला म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. दिस इज डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. ओके, हे आधी नीट लक्षात घ्या. व्हॉट इज मेंट बाय डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 अँड हाऊ यू आर गोइंग टू यूज दिस डिटर्मिनंट आयडिया फॉर सॉल्विंग दिस सायमल्टेनियस इक्वेशन्स. ओके, फार गमतीदार आणि फार मस्त मजा तुम्हाला एन्जॉय करता येईल असा हा सर्व विषय आहे आणि ह्याच्यातले फुल मार्क्स तुम्ही मिळवू शकता प्रोव्हायडेड यू डू प्रॉपर कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे. मग आता ॲज अ प्रॅक्टिस बघा, समजा तुम्हाला हा डिटर्मिनंट दिला आहे. पहिला रो समजा 3 5, दुसरा रो 2 3. तर याची व्हॅल्यू काय होणार बघा, 3 इंटू 3 हा गुणाकार म्हणजे 9 मायनस हा गुणाकार 2 इंटू 5 म्हणजे 10. सो -1 ही या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झाली. ठीक आहे. दुसरा प्रॉब्लेम बघा, समजा तुम्हाला दिलं 14 5. ओके, आणि 3 2. मग याची व्हॅल्यू काय होईल, 14 गुणिले 2 28 वजा 3 गुणिले 5 15. 28 वजा 15 म्हणजे 13 झालं. सो व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 13. समजा -7 -3 आणि 2 -5. मग आता ह्याची व्हॅल्यू काय होईल, वजा 7 गुणिले वजा 5. आधी हा रो आधी ही एलिमेंट्स वजा ही एलिमेंट्स. मध्येच काहीतरी गंमत म्हणून वेगळं करून नाही चालणार, हे असंच करावं लागणार. हाच तर मॅथमॅटिक्सचा प्रिसाइजनेस आहे. -7 इंटू -5 म्हणजे किती झाले, 35. आता हे गुणाकार तुम्हाला येतात असं मी गृहीत धरतो. वजा 7 गुणिले वजा 5 35 वजा 2 गुणिले वजा 3 म्हणजे वजा 6. बघा, हे प्लस आहे हे मायनस आहे, त्यामुळे प्रॉडक्ट मायनस येणार आणि ही फॉर्म्युल्यामधली मायनस साईन. म्हणजे एकूण उत्तर किती आलं, 35 अधिक 6 म्हणजेच किती आलं, 41. ठीक आहे. समजा आपण ट्रिग्नॉमेट्रिकल फंक्शनचा एखादे घेऊया, साइन थिटा, नंतर समजा इथे कॉस थिटा, त्याच्यानंतर समजा इथे मायनस कॉस थिटा आणि साइन थिटा.
असा समजा डिटर्मिनंट असेल तर प्रथम हा गुणाकार करणार आपण, म्हणजेच येणार साइन स्क्वेअर थिटा. बघा साइन थिटा गुणिले साइन थिटा म्हणजेच काय झालं, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस थिटा आणि कॉस थिटा म्हणजेच इथे किती होणार, मायनस कॉस स्क्वेअर्ड थिटा. बघा हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह, त्यामुळे प्रॉडक्ट इज निगेटिव्ह, मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि ही मायनस साइन, म्हणजे एकूण काय होणार, साइन स्क्वेअर्ड थिटा प्लस कॉस स्क्वेअर्ड थिटा. अँड सो यू नो बाय ट्रिग्नॉमेट्री वी नो दॅट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. सो याची व्हॅल्यू 1 झाली. त्यामुळे तुम्हाला हे जे काही 4-5 गोष्टी आपण इथे केल्या त्याच्यावरून असं लक्षात यायला पाहिजे की इन जनरल जर डिटर्मिनंट असा असेल ए बी पहिला रो, सी डी दुसरा रो, तर त्याची व्हॅल्यू असते ए डी मायनस बी सी. हा त्यातला फॉर्म्युला आहे. त्यामुळे ह्यातलं काय लक्षात ठेवायचं, आपण कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक चॅप्टरमध्ये काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कुठले फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, ह्याचं एकत्रीकरण करण्याची सवय तुम्हाला लागली पाहिजे. त्यामुळे तुम्ही काय म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे बघा, की जर तुम्हाला डिटर्मिनंट दिलेला असेल, बघा जर तुम्हाला डिटर्मिनंट दिलेला असेल असा ए बी सी डी, ओके. आता ह्याला काय म्हणतात, 2x2 डिटर्मिनंट. का 2x2, तर 2 रोज आहेत. बघा हे आडवे आहे ते रो, म्हणजे यातला पहिला रो कोणता, R1 जर आपण घेतला तर R1 काय असणार आहे, ए आणि बी. R2 काय असणार, सी आणि डी. C1, सी म्हणजे कॉलम, C1 काय असणार, ए आणि सी, बघा हा कॉलम. आणि C2 काय असणार, बी आणि डी, हा दुसरा कॉलम. आता याची व्हॅल्यू काय असते, क्रॉस मल्टिप्लिकेशन, ए डी, ए गुणिले डी मायनस बी गुणिले सी. आणि इथे बघा हे 2 रोज आहेत आणि हे 2 कॉलम्स आहेत, म्हणून याला काय म्हणायचं, याला समजा मी नाव दिलं डी, हा समजा डी असेल तर डी म्हणजेच डीला काय म्हणायचं, डी इज डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. ऑर्डर 2 का, तर 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत म्हणून. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये नाहीये, परंतु समजा हे असं असेल ए बी सी, नंतर मग डी ई एफ जी एच सी, तर मग इथे 3 रोज झाले. बघा ए बी सी हा पहिला रो, डी ई एफ हा दुसरा रो, जी एच सी हा तिसरा रो. तसंच पहिला कॉलम ए डी जी, दुसरा कॉलम बी ई एच, तिसरा कॉलम सी एफ जी एच ई आहे, सी नाही सॉरी जी एच आय पाहिजे आपलं, ठीक आहे. सी एफ आय हा तिसरा कॉलम झाला, म्हणजे इथे 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत, म्हणून याला काय म्हणायचं, 3/3. हे जरी गुणाकार असलं तरी कसं म्हणायचं, ते प्रोनाउन्स कसं करायचं, 3/3 डिटर्मिनंट, किंवा असं म्हणतात आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. जसं इथे म्हटलं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2, लक्षात आलं, तसं हा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 4, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 5 असं काहीही असू शकतं. आपणाला आपल्या अभ्यासक्रमामध्ये डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 पर्यंत जायचं आहे, पण दॅट इज नॉट द एंड ऑफ द जर्नी. मोठे मोठे डिटर्मिनंट्स असू शकतात, तर तुम्हाला त्याचा अभ्यास नाही करायचा आहे. म्हणजे 2x2 डिटर्मिनंट कसा सोडवायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. ए बी सी डी असा डिटर्मिनंट असेल तर ए गुणिले डी मायनस बी गुणिले सी, क्रॉस हा गुणाकार वजा हा गुणाकार, म्हणजे हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला. दिस इज व्हॉट वी मस्ट नो. आता काय होतं बघा, याचा वापर कसा करायचा बघा. समजा तुम्हाला असं दिलेलं आहे, एक इक्वेशन समजा दिलेलं आहे, एक्स प्लस से वाय इज इक्वल टू 3 आणि 2x प्लस 5y, ओके. समजा 2x प्लस 5y हे काय दिलं असेल, समजा 9 दिलं आहे तुम्हाला. तर आता असं लक्षात घ्या की हे जे पहिलं इक्वेशन आहे हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. तर याच्यावरून आपणाला 3 डिटर्मिनंट्स तयार करायचे. एक डी तयार करायचा आहे, दुसरा डी एक्स तयार करायचा आहे आणि तिसरा डी वाय तयार करायचा आहे.
मग आता डी कसा तयार करायचा तर बघायचा आपण आधी हे इक्वल टू फॉर्ममध्ये लिहायचं. समजा तुम्हाला असं दिलं असेल एक्स प्लस वाय -3 इक्वल टू 0 तर ते तसं नाही, ते आपण असं करून घ्यायचं. हा कॉन्स्टंट जो आहे तो नेहमी राईट इक्वल टू चिन्हाच्या उजव्या बाजूला पाहिजे. अशा प्रकारे ते दोन्ही इक्वेशन्स आपण लिहून घ्यायची. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, 2x प्लस 5y इज इक्वल टू 9. हे असं नाही चालणार 2x -9 प्लस 5y वगैरे असं नाही. लेफ्ट हँड साईडला एक्स वायचे टर्म्स, राईट हँड साईडला कॉन्स्टंट, अशा प्रकारे आधी ते लिहून घ्यायचं. आता काय करायचं बघा, इथला एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, वायचा 1 आहे. पहिल्या इक्वेशनमधल्या एक्सचे कोइफिशियंट्स, एक्स आणि वायचे जे कोइफिशियंट्स आहेत तो या डिटर्मिनंटचा पहिला रो लिहायचा. बघा किती सोपं आहे. दुसऱ्या इक्वेशनचे एक्स आणि वायचे कोइफिशियंट हा दुसरा रो लिहायचा 2 आणि 5. मग ह्याची व्हॅल्यू किती होईल बघा, 1 गुणिले 5 म्हणजे 5. बघा हा गुणाकार वजा हा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 1 2, म्हणजे ह्याचं उत्तर काय झालं 3. आता हा जर डिटर्मिनंट हा नीट ऑब्झर्व केला तुम्ही तर तुमच्या असं लक्षात येईल, पहिला जो कॉलम आहे 1 आणि 2, कॉलम म्हणजे उभा, रो म्हणजे आडवा. पहिला जो कॉलम आहे 1 आणि 2 ते म्हणजे एक्सचे कोइफिशियंट्स आहेत. बघा 1 आणि 2 दीज आर कोइफिशियंट्स ऑफ एक्स. आणि दुसरा जो कॉलम आहे ते वायचे कोइफिशियंट्स आहेत 1 आणि 5. पहिला कॉलम म्हणजे कोइफिशियंट्स ऑफ एक्स, दुसरा कॉलम म्हणजे कोइफिशियंट्स ऑफ वाय. बरोबर ना. मग आता ज्यावेळी मला dx तयार करायचंय त्यावेळी मी काय करायचं, एक्सचा जो कॉलम आहे म्हणजे आता एक लक्षात घ्या, फर्स्ट कॉलम ऑफ d इज, किंवा आर म्हणूया आपण कारण ते 2 आहेत ना त्याच्यामध्ये, किंवा असं ओके एलिमेंट्स असं म्हणूया, एलिमेंट्स in first column of D are coefficients of x in both equations. बघा पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट किती आहे 1, दुसऱ्यामध्ये 2 आहे म्हणून हा पहिला कॉलम 1 2 आहे. आणि तसंच सिमिलरली मला लिहिता येईल एलिमेंट्स इन, फर्स्टच्या ऐवजी काय लिहायचं मी, हे असू दे असंच, एलिमेंट्स इन सेकंड कॉलम, second column of D are what? They are coefficients of y. बघा y चे कोइफिशियंट्स काय आहेत 1 आणि 5. पहिल्या इक्वेशन मध्ये y चा कोइफिशियंट 1 आहे, दुसऱ्यामध्ये तो 5 आहे म्हणून तो 1 आणि 5 इथे मी लिहिलंय बघा. मग ज्यावेळी मी dx काढणार त्यावेळी पहिला कॉलम जो आहे, पहिला कॉलम असं लक्षात नाही ठेवायचं, एक्सचे कोइफिशियंट्सचा जो कॉलम आहे तो आपण इक्वल टू टर्म्सनी रिप्लेस करणार म्हणजे 3 आणि 9. दुसरा आपण कॉलम आहे तोच ठेवणार 1 आणि 5. त्यामुळे याचं उत्तर काय येईल 3 5 15 वजा 9, 15 वजा 9 म्हणजे ते 6 होईल. आणि dy काढताना आता तुमच्या लक्षात येईल की वायचा जो कॉलम आहे डी मधला तो आपण इक्वल टू टर्म्सनी रिप्लेस करायचा. हा कॉलम तसाच ठेवायचा 1 2. आणि दुसरा कॉलम आता काय होईल 3 9 म्हणजे याचं उत्तर काय येईल बघा 1 × 9 म्हणजे 9 -3 × 2 म्हणजे 6 म्हणजे याचं उत्तर 3 आलं. आता माझ्याकडे तीनही डिटर्मिनंट्स झाले d dx आणि dy म्हणून मग आता एक्सचा फॉर्म्युला असा असतो dx/d आणि वायचा फॉर्म्युला dy/d. बघा म्हणजे एक्स किती होईल, dx किती आहे तुमचं 6 आणि d किती आहे 3 म्हणून हे किती होईल 6/3 म्हणजे 2. आणि dy किती आहे बघा 3 आणि d किती आहे 3 त्यामुळे ते 3/3 म्हणजे 1. म्हणजेच तुम्ही असं म्हणणार की x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 1 म्हणजेच काय x, y इज इक्वल टू 2, 1 इज द सोल्युशन. बघा ना 2 आणि 1 जर मी टाकले तर x + y 2 + 1 3 येतं आणि 2 आणि 1 दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकले तर हे 2x म्हणजे 4 होतील आणि 5 गुणिले 1 म्हणजे 5 होईल, 4 आणि 5 9 होतं म्हणजे हे सॉल्व्ह झालं इक्वेशन. सो दिस इज हाऊ यू हॅव टू यूज द concept of determinants to solve the simultaneous equations. I hope you understand whatever I have discussed. या टाईपचे आणखी खूप प्रॉब्लेम्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये करू. ओके, थांबूया आपण इथे. बाय.